बातमी नाशिकमधून आहे। त्र्यंबकेश्वरच्या व्हीआयपी दर्शन काळा बाजार प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। विश्वस्त पुरुषोत्तम कडलकच्या 2 पुतण्यांना सुद्धा अटक झाली आहे। अभिषेक कडलक आणि ओम कडलक या दोघांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी काल रात्री बेड्या ठोकलेल्या आहेत। पुतण्यांच्या मध्यस्थीने पुरुषोत्तम कडलक दर्शनाचा काळा बाजार करत होता आणि रॅकेट चालवायचा असा पोलिसांचा दावा आहे। कडलकचे 2 पुतणे एजंटकडून पैसे घ्यायचे आणि पुरुषोत्तमला फोन लावत भाविकांची व्हीआयपी दर्शन व्यवस्था करून द्यायचे। आरोपींचे आणखी साथीदार असण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच अनुषंगाने पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे। माहिती जाणून घ्या, प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, पुतण्यांना सुद्धा अटक झालेली आहे। पोलिसांनी या कारवाईबाबत काय माहिती दिली? पृथ्वीज आपण पाहिलं तर त्र्यंबकेश्वर संस्थांचा कारभारच हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होता। खास करून दर्शनाचा जो काही काळा बाजार सुरू आहे याबाबत तपास का होत नाही असे अनेक प्रश्न भाविकांकडून उपस्थित केले जात होते। भाविकांकडून अक्षरशः 3-3, 5-5 हजार रुपये यासोबत पॅकेजच्या स्वरूपात देखील पैसे उकळले जात होते आणि त्यांना व्हीआयपी दर्शन घडून आणलं जात होतं। दरम्यान याबाबत त्र्यंबकेश्वर पोलिसांनी एक सापळा रचलेला होता आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं तर परवा रात्री जे त्र्यंबकेश्वर संस्थांचे विश्वस्त आहे पुरुषोत्तम कडलक यांनाच बेड्या ठोकल्या होत्या। यामुळे खरं तर खळबळ ही उडालेली होती। दरम्यान 7 दिवसांची पोलीस कोठडी पुरुषोत्तमला ठोठावण्यात आलेली आहे, न्यायालयाने सुनावलेली आहेत आणि पोलिसांचा तपास सुरू असतानाच आता काल रात्री पुरुषोत्तम कडलकचे 2 पुतणे अभिषेक कडलक आणि ओम कडलक या दोघांनाही पोलिसांनी बेड्या या ठोकलेल्या आहेत। विशेष म्हणजे या पुतण्यांच्या मध्यस्थीनेच पुरुषोत्तम कडलक जो आहे तो दर्शनाच्या काळा बाजाराचे रॅकेट चालवायचा असा देखील पोलिसांचा दावा आहे। भक्तांकडून एजंट लोकांनी पैसे घेतले की ते या पुतण्यांशी संपर्क साधायचे, त्यांच्याकडे ते पैसे द्यायचे, त्यानंतर पुतण्यांकडून या एजंटला कमिशन दिलं जायचं आणि त्यानंतर पुरुषोत्तमला फोन लावत त्या भाविकांची दर्शनाची व्यवस्था करून दिली जायची। दरम्यान यांचे आणखी कोण कोण साथीदार आहेत याचा देखील पोलिसांकडून शोध जो आहे तो सुरू आहे। विशेष म्हणजे आपण बघितलं तर अभिषेकचं यामध्ये पहिले नाव जो आहे पुतण्याचं चर्चेत आलं होतं, मात्र त्यानंतर पुण्यातील एका भाविकाकडून प्रत्येकी 6,000 रुपये घेऊन ओम कडलकने त्यांचं दर्शन देखील घडून आणलं होतं आणि त्यामुळे आता दुसरा पुतण्या देखील अडचणीत सापडलाय आणि पुरुषोत्तम कडलक पाठोपाठ आता त्याच्या 2 पुतण्यांना देखील त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटकही केली आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।